मागील 30 वर्षापासून आपली एक वेगळी ओळख तयार करणारा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेला पुन्हा एकदा आयोजन करण्यात आलेला आहे। त्याचं संपूर्ण नागपूरकरांना या मेल्याची खरं तर उत्सुकता लागलेली असते, प्रतीक्षा असते आणि आता पुन्हा एकदा त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर याची ओळख जी आहे ते नॅशनल लेवलवर आहे। मॅडम आहे आपल्यासोबत। मॅडम, काय सांगाल, या मेल्याचं 31वं आयोजन जे आहे करण्यात आलेलं आहे, कशी काय रूपरेषा? 31वा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा, जसं तुम्ही म्हणालात की ह्याची आतुरतेने वाट बघत असतात लोक, आणि मला जेव्हा समजलं की लोक आपल्या नातेवाईकांना विशेष करून बोलवून घेतात तेव्हा तेव्हा एक अभिमान वाटला की आपल्या केंद्राची एक गतिविधी अनेक सातत्यानं 30-31 वर्ष होत आहेत आणि अशा एका उत्कृष्ट कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी डोक्यावर घेतला आहे, आणि म्हणून हेच आपल्यामध्ये एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणजे देशभरातल्या लोकांना, कानाकोपऱ्यातल्या लोकांना ह्या क्राफ्ट मेल्याबद्दल माहिती असतं, तर प्रयत्न असेच आहेत की वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातले हस्तशिल्प, व्यंजनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश येथे आम्हाला करता यावा। आणि ह्यावेळेस मागचे 5 वर्ष जे काही कार्यक्रम झाले नाहीत असा प्रयत्न आहे। कदाचित एखाद वेळेस असं अनावधानाने होऊ शकतं की काही राहिलं, तर असे वेगवेगळ्या राज्यांचे आपण कार्यक्रम इथं घेणार आहोत। त्यांचे वेगवेगळे सादरीकरण होणार आहे। विविध राज्यांचे व्यंजनं आपल्याला खायला मिळणार आहेत, आणि बऱ्याच हस्तशिल्प आणि कारागिरांच्याद्वारे बनवलेले उत्कृष्ट उत्पादनं देखील आपल्याला खरेदी करता येणार आहे। तर एकूण खरं सांगायचं तर हा एक अभिमानास्पद असा आयोजन होणार, आणि 10 तारखेला सुरू होईल, 10 जानेवारीला, आणि 19 तारखेला याचं समापन असणार आहे। तर 10 दिवस नागपूरकरांची पर्वणी असं म्हणलंच हरकत नाही। काय याचं टायमिंग राहील आणि उद्घाटन कधी होईल? ह्याचं वेळ नियोजन दुपारी 2 वाजेपासून रात्री 9:30 पर्यंत असणार आहे। 10 तारखेला संध्याकाळी 6:30ला याचं उद्घाटन होईल, आणि 19 तारखेला याचं समापन होणार। खरं तर हा केंद्रस्तरीय जरी असला तरी महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, तर नागपूरकरांसाठी, महाराष्ट्रीयांसाठी काय विशेष प्रस्तुती? जसं तुम्ही म्हणालात, केंद्रीय जरी असलं तरी महाराष्ट्रात आहोत, तर ऑफकोर्स महाराष्ट्राची काळजी घ्यायलाच हवी। तर महाराष्ट्राची लोकधारा म्हणून एक विशेष कार्यक्रम इथे घेण्यात येणार आहे। शिवाय महाराष्ट्रीय व्यंजनसुद्धा तुम्हाला चाखायला मिळणार आहेत। खास पुरणपोळीचा बेत यावेळेस असणार आहे। तर ही मला असं वाटतं की महाराष्ट्राची खरंच काळजी आम्ही घेतली आहे। मॅडम, खरं तर हे तुमचं पहिलं वर्ष आहे। तुम्ही जसं बोललात की नागपूरकरांनी या मेळ्याला एकदम डोक्यावर घेतलेलं आहे, काय वाटतं, त्यांच्या अपेक्षाप्रमाणे कशी तयारी आहे? म्हणजे साधारण आढावा घेतला तर माझे जे सहकारी आहेत त्यांच्या सांगण्याने आणि त्यांचा उत्साह बघता की म्हणजे तेसुद्धा उत्सुक असतात। म्हणजे नुसते नागपूरकरच नाही, म्हणजे ते आयोजन करता आहे ते सुद्धा उत्सुक असतात, आणि जय्यत तयारी सुरू आहे। सगळे लोक आपल्याकडनं एक्स्ट्रा वेळ थांबून आणि ह्याचं नियोजन करतायत, खूप जोरदार आणि वेळेत, आणि खूप छान व्हावं। कारण जेव्हा तुमच्यावर लोक जेव्हा प्रेम करतात तेव्हा तुमची जबाबदारी वाढते, आणि त्या जबाबदारीच्या जाणीवेनी लोक, आमचे सहकारी सतत काम करतात। डोक्यावर भार वाढतं? नक्कीच नक्कीच, नुसतं डोक्यावर नाही तर मनावरही, कारण एवढं प्रेम मिळतं। कुणाच्या हस्ते उद्घाटन होणार आहे? कारण आम्ही काही मान्यवरांना, तिघांना आम्ही संपर्क केलेला आहे, त्यातील अजून कन्फर्मेशन यायचं आहे, पण 10 तारखेला येईल। त्याच्या आधी नक्कीच आम्ही तुम्हाला कळवू कोणाच्या हस्ते होत आहे, आणि तोपर्यंत धीर धरावा। नक्कीच। तर 10 ते 19 जानेवारी या दरम्यान जे आहे ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे, आणि संपूर्ण नागपूरकर जे आहे या मेळ्यासाठी जे आहे उत्सुक आहे। VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।